उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फक्त 2च दिवस शिल्लक आहेत। एबी फॉर्म घेण्याकरता उमेदवारांची पळापळ सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासून फॉर्मचं वाटप सुरू आहे। उमेदवारी जाहीर न झाल्यानं अनेकांची मात्र धाकधूक वाढताना दिसतीये। सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होण्याची आज शक्यता वर्तवली जाते। सगळ्याच पक्षांनी आपण जर म्हटलं तर सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, कारण बंडोबांचं एक मोठं चॅलेंज सगळ्याच पक्षांसमोर। त्यामुळे अगदी शेवटच्या घटिकेपर्यंत उमेदवारी यादी जाहीर केली जात नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी, अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट, करवीर नगरी कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर। सुरुवातीला जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, सगळेच पक्ष जे आहेत ते सस्पेन्स कायम ठेवताना दिसत आहेत। बंडोबांचं एक अनोखं चॅलेंज सगळ्याच पक्षांसमोर, कारण इतके पक्षप्रवेश झालेले आहेत या निवडणुकीच्या तोंडावर। त्या दृष्टिकोनातून कुठंतरी सावध पवित्रा घेतला जातोय। काय काय घडलंय काल रात्री पुण्यात? पुण्यात राजकीय घडामोडी हा वेगवान घडायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी आपण सांगूया की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत ते आता एकत्र निवडणूक लढणार आहेत। काल रात्री पुन्हा एकदा याबाबतची बैठक झालेली आहे आणि आता 11 वाजता याबाबतची अधिकृत घोषणा रोहित पवार करणार आहेत। महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे घड्याळ आणि तुतारी चिन्हावर हे दोन्ही उमेदवार लढले जातील, जिथे जास्त घड्याळचे उमेदवार असतील तिथं शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार हा घड्याळावर लढेल आणि जिथं तुतारीची जास्त जागा असेल तिथं घड्याळाचा उमेदवार हा तुतारीवर लढेल, यावर एकमत झालेलं आहे। आणि आज अधिकृत घोषणा याबाबतची होणार आहे। काल आपण पाहिलं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आणि आज पुण्यामध्ये याबाबतची घोषणा होणार आहे। महत्वाचं म्हणजे आता पुणे महानगरपालिकेची लढत ही अतिशय रंगतदार बनणार आहे, कारण महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा बाजूला पडलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे हे 3 पक्ष आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर इतर छोट्या मोठ्या संघटना आहेत, त्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, असे जे मोठे पक्ष आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील आणि त्यामुळे एक वेगळं समीकरण पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। हे सगळं झालं राजकीय पक्षांचं, मात्र अजूनही कोणत्याही पक्षाने उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही आणि त्यामुळे बंडखोरी होण्याची मोठी शक्यता होती। त्यामुळे सगळ्याच पक्षांनी सावध पवित्रा घेतलेला आहे। पण काल रात्री भाजपने जवळपास 80 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे आज बऱ्यापैकी भाजपचे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरतील। पण मात्र यामुळे भाजपमध्ये सुद्धा मोठी नाराजी व्यक्त केली जाते। अनेक जण सोशल मीडियातून त्यांच्या भावना आहेत त्या व्यक्त करत आहेत, कारण की भाजपने यंदा मोठे पक्षप्रवेश करून घेतलेले आहेत आणि जे पक्षप्रवेश केलेले आहेत त्यांना सुद्धा भाजप उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळे निष्ठावंत पुण्यात आपण जर पाहिलं तर सगळेच पक्ष सावध प्रतिक्रिया या ठिकाणी देताना दिसत आहेत, भूमिका घेताना दिसत आहेत। करवीर नगरी कोल्हापूरमध्ये काल तर मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता अगदी जल्लोषात गेलेले होते महाडिक, पण त्या ठिकाणी अखेरच्या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आलेली आहे। कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात रात्रभरापासून आपण म्हणूया आत्तापर्यंत काय काय घडलेलं आहे राजकीय दृष्ट्या? खरं पाहिलं तर लागवी काल दिवसभर मॅरेथॉन बैठका खरं तर महायुतीच्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि सोबत असणारे इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना घेऊन या जागा वाटपाचा तिढा कुठेतरी सोडवताना आपल्याला पाहायला मिळालं। एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर साधारणतः जो पूर्वीचा फॉर्म्युला होता 33-33-15 म्हणजे भाजपला 33, शिवसेनेला 33 आणि राष्ट्रवादीला 15, त्याच्यामध्ये खरं तर आता रस्सीखेच होताना पाहायला मिळते। भाजपचे सध्या जागा आहेत त्या 34 जागांवरती भाजप कुठेतरी एक ॲग्रेसिव्ह भूमिका घेताना पाहायला मिळते, तर शिंदेची शिवसेना आहे ती साधारणतः 32 जागांवरती या ठिकाणी कुठेतरी तडजोड करताना आपल्याला पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी आहे ती 15 जागांवरती या ठिकाणी कुठेतरी एक
ठाम असल्याचं आपल्याला दिसून येते. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर एकूण या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये रंगत अशी आलेली आहे की अनेक इच्छुक उमेदवारांनी जो फॉर्म भरला होता, विशेषतः क्रिश महाडिकनं जो फॉर्म भरलेला होता तो देखील या ठिकाणी माघारी घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याचं देखील कळतंय. कारण फॉर्म भरताना खरं तर यादी जाहीर झाली नव्हती आणि तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरल्यानंतर जे शिवसेनेचे काही तिथले नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते आणि काही नेते होते, त्यांनी प्रचार करण्यासाठी खरं तर नकार दिला आणि त्यामुळं हा अर्ज आहे तो माघार घेण्यासाठी त्यांना खरं तर जाहीर करावं लागलेला आहे. साधारणतः आज आणि उद्यामध्ये ते अर्ज जो आहे दाखल केलेला अर्ज आहे तो मागं घेतील. मात्र एकूणच महायुतीचं जागा वाटपाचं जे घोडं आहे ते अद्याप या ठिकाणी खरं तर कुठेतरी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज संध्याकाळपर्यंत हे सुटेल असं सांगितलं गेलेलं आहे. काही 7 किंवा 5 जागांवरती तिढा जो आहे तो सध्या कायम आहे आणि त्याचं जे आता जे पुढची स्टेप म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या दरबारी हे 5 ते 7 जागांचा तिढा आहे तो गेलेला आहे. त्यामुळे तिथून जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत कोल्हापूरच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला जाणार नाहीये असं देखील सांगितलं गेले. मात्र सर्वच उमेदवार आता तयारीनं अमरावतीत जाऊया आपण. आपले प्रतिनिधी सूरज रहाट आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सूरज, अमरावतीमध्ये उमेदवारांकरता मैदान चांगलं मोकळं आहे की अनेक खाचखळगे अमरावतीत सुद्धा? नक्कीच लागवी. आपण जर पाहिलं तर महायुतीच्या जागा वाटपाचं घोळ अद्यापही संपलेलं नाही. काल जर पाहिलं तर नाट्यमय घडामोडी अमरावती महानगरपालिकेसंदर्भात म्हणजे महायुतीच्या संदर्भात या ठिकाणी घडलेले आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी 5:30 वाजता काल शिवसेना नेते माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये ते जागा वाटप जाहीर करणार होते, किंबहुना ते महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हे जाहीर करणार होते. मात्र ऐन वेळेवर संपूर्ण पत्रकार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ऐन वेळेवर 5:30 वाजता जे पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचं एकूणच या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यामुळे पाहिलं तर या ठिकाणी 25 ते 30 जागेची या ठिकाणी शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीला जागेची मागणी केली आहे. मात्र भाजप जो आहे फक्त 15 जागा देण्यावर शिंदे गटाला ठाम आहे. त्यामुळं कमालीचा जो नाराज आहे तो शिंदे गट या ठिकाणी झालेला आहे. काल तर पाहिलं तर काल नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाच्या बाबत फायनल निर्णय होणार होता. मात्र कुठल्याही प्रकारे नागपूरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निरोप आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहे. त्यामुळे जर पाहिलं तर ठिकाणी आज जर पाहिलं तर आज शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये जर पाहिलं तर अमरावतीच्या ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. याच बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघणार आहे की खरंच भारतीय जनता पार्टीला आम्हाला महायुतीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं की आम्हाला ते सातत्याने झुलवत ठेवतात असं एकूणच या ठाणी शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे अधिकृतरित्या आज 12 वाजता जे आहे मंत्री संजय राठोड अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं याबाबत अधिकृतरित्या या ठिकाणी आपला निर्णय सांगणार आहे. त्यामुळे जर पाहिलं त्या ठिकाणी जर शिंदे गटाने वेगळी भूमिका जर घेतली तर कदाचित वेगळं समीकरण अमरावती महानगरपालिकेच्या अनुषंगाने होऊ शकतं. दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर काल ठाकरे गटाच्या वतीने 20 जागाची अधिकृतरित्या या ठिकाणी नावे घोषित करण्यात आली होती, किंबहुना त्यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेला आहे. दुसरं जर पाहिलं तर काँग्रेस आणि उभाटाची युती होणार आहे जवळपास निश्चित झालेला आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी काळात काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद सतेज आणि सूरज, तुमच्या दोघांचे देखील आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.